सिंगापूर सिंगापूर. कारण मामांनी 150 तास गाडी थांबून ठेवलेली इकडे. आणि बघत राहा 250 तासाचा प्रवास आसनगाव टू कसारा. आणि मला इकडे पाणी आहे. बाय मामा, बाय करा. बाय. चला सुरू करूया. इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. उशीर झाला अर्धा असेल. उशीर झाला. नमस्कार मंडळी, मी आहे कुणाल आवटे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे वाईब विथ कुणाल. हा व्लॉग असणार आहे ट्रेकिंगचा. सो ट्रेकिंगच्या सीझनमधला हा पहिलाच ट्रेक आहे आमचा. आज माझ्याबरोबर आदित्य पण आहे आणि निलेश आणि अभ्या ते दादरला आहेत, तर ते तिकडनं आम्हाला भेटतील. मी आता आलो आहे भायखळ्याला आणि आम्ही चाललो आहोत रतनगड आणि सांदन व्हॅलीमध्ये. सो पहिले आम्ही करणार आहोत फायरफ्लाईज बघणार आहोत, म्हणजेच काजवे बघणार आहोत सांदन व्हॅलीमध्ये. आणि मग तिकडनं रात्री आपण ट्रेक करणार आहोत रतनगडचा. सो हा व्लॉग 2 पार्टमध्ये असेल. एक मिनटं, याचा कॉल बघ. काय ना काहीतरी येत असते. ठीक आहे, काय वांधा नाही. अडथळे दूर करूनच आपल्याला पुढे जायचं असते. हां, सो हा व्लॉग 2 पार्टमध्ये असणार आहे. एक म्हणजे फायरफ्लाईज आणि एक म्हणजे रतनगड ट्रेक. सो असा 2 पार्टमध्ये असणार आहे आणि तुम्हाला मजा येईल हा व्लॉग बघताना. कारण ह्या सीझनमधला आमचा पण पहिलाच ट्रेक आहे आणि प्रॉब्लेम असा झालेला आहे की गाडी कसाराला जायची होती, पण कसाराला मला वाटतं आडगावला कदाचित काहीतरी काम आहे, तिथे मेगा ब्लॉक आहे. तर त्याच्यामुळे ही ट्रेन फक्त आसनगावपर्यंतच जाणार आहे. सो जो थ्रिल आहे तो इकडनंच चालू झाला आहे, कारण आमची गाडी कसारावरनं होती आणि ही ट्रेन कसाराला जात नाही, ही जाते आसनगावला. सो ट्रेकिंगचा जो थ्रिल आहे तो इकडनं चालू झालेला आहे आणि तुम्हाला पण पुढचा व्लॉग बघताना खूप मजा येणार आहे. सो त्यासाठी हा व्लॉग बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. धन्यवाद. सो आता आम्ही दादरला पोहोचलेलो आहोत आणि आपल्याबरोबर अजून जे 2 भाऊ आहेत आपले, एक निलेश आणि एक अभ्या, ते आता दादरला येतील आणि आपण त्यांच्यासाठी सीट पण अडवले. आणि हे जे आहेत बसलेले यांनी आपले आडवा आहे ना उसका, याने पण एक आडवा आहे उसका सीट आणि एक आदित्यने पण एक सीट अडवलेली आहे. आता ते जसे येतील, हे देखो हे काका आपले सबस्क्रायबर आहे भाई, त्यांनी नाही केलं सबस्क्राईब पण तरी पण आपले सबस्क्रायबर आहे म्हणून आपण सांगू शकतो त्यांना. नंतर करतील जाता जाता जशी ओळख वाढेल जातात. आणि दादरला बघूया कुठला येतात आपले भाऊ बंधू. आणि बघा 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 आलेला 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 आले 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 ट्रेकर्स आलेले आहे भाई. 1 साईड गर्दी बघा भाई, कसलीच गर्दी आहे. रप्परप रप्परप आलेले आहेत भाई. काय बोलतो बाबा, कसं आहेस? आणि आमचा जो फायनली प्लॅन मागच्या शनिवारचा होता आणि या शनिवारी आपण आता सक्सेस करतोय. थ्रिल आहे, एकदम थ्रिल आहे भाई. या ब्लॉगमध्ये एकदम तुम्हाला थ्रिल बघायला भेटणार आहे. आणि हा बघा भाऊ आपला ऑफिसवरनं आला आहे. भाऊ म्हणजे एकदम जिद्द, म्हणजे एकदम चेक घेऊन आला भाऊ. हे भाऊ आपला ड्रोन आहे, तो ड्रोनची बॅग घे पाहिजे. हां भाऊ, माझी पण टाक वरती, ती ड्रोन नको टाकू वरती. आणि भाई बघा, भावाची ओळख करून देतो जरा तुम्हाला. ट्रेन सुटू द्या, लगेच भावाची तुम्हाला ओळख करून दाखवतो. आपला भाऊ हलका माणूस नाही आहे भाई. तब्येतीने जरी हलका असला तरी भावाने भले भले डोंगर चढलेले आहेत. तर हा आहे आपला भाऊ अभि. आणि आब्याची ओळख म्हणजे आब्या आत्ताच माउंट एव्हरेस्टचा बेस कॅम्प करून आला आहे, बरोबर ना आब्या? आणि आज आम्हाला जो टूर गाईड करणार आहे तो पण आब्याच करणार आहे. आणि आब्याचाच प्लॅन होता स्टार ट्रेल आणि रतनगडचा, बरोबर ना? सांदन व्हॅलीमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं. सो अजून पुढे तुम्हाला हळूहळू त्याची ओळख करून देऊच आपण. जसं आम्ही ट्रेक करायला चालू होऊ तसं तसं आम्ही त्याची ओळख करून देऊ. सो तुम्ही हा ब्लॉग बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. बघा भाई आलेला आहे. 250 कोटीची डील आता साईन करून आलेली आहे. 250 कोटीची साईन करून आलेला आहे डील. आम्हाला किती आणल्यात माहीत नाही. किती आणलं आम्हाला? 5-6 कोटी आणल्यात बोलतो. 5-6 कोटी आणल्यात की 5-6 कोटी आणले घेऊन आल्या भाऊ. कोटींशिवाय वाढतात काय बोलतो. सो बघत राहा तुम्ही हा ब्लॉग आणि एन्जॉय करत राहा मित्रांनो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भावा, मला भावाने सांगितलंय की ट्रेन चालताना घे.
तर मी आता चालताना ट्रेन शॉट घेतो. आम्ही आता आसनगावला पोहोचलो. हे घेतला भावाला मला बोर्ड हा बघ आला दिसतं. आता आम्ही उतरतो आसनगावला. आमची ट्रेन फायनली आलेला आहे. अर्धा तास आम्हाला लेट झालेला आहे पण ठीक आहे. खास तर थ्रिल आहे. आता आसनगावला उतरतो आणि मग पुढचा ट्रॅव्हल कसं करणार आहे ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगतो. तुम्ही हा ब्लॉग बघत राहा. धन्यवाद. माझ्या बॅगेत जागा नव्हती बाबा. एवढं काय घेऊन आलात पण तू बॅगमध्ये? तिथे काय पडले का नाही हो ते आपलं नाही. घे लागला तर लागायला नाही होणार नाही तर किक लागायला नाही बाबा. हो सब छोडा आहे मोगलिया. खर्राला खातोय. आणि हे ब्लॉगमध्ये आलेलं आहे बाबा. ब्लॉगमध्ये जे तू खर्रा बोललायस एकदम खर्रा बोललायस ते आलेलं आहे. ते बघा हे आमचं दोघं टूरचं गाईड आहे. अरे हा मला बोलला काय की आसनगावचा बोर्ड दाखव. बघा आम्ही इकडे आसनगावला पोहोचलेलो आहोत फायनली. मामा बरं आहे ना? हां मामा पण आपल्या ब्लॉगमध्ये आलेला आणि आम्ही आसनगावला आता पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही ट्रॅकमध्ये चालत होतो कारण आम्हाला ब्रिजवर जायचं. तुम्ही हा ब्लॉग बघत राहा एकदा. पहिला ट्रेक हे अभ्या ट्रॅकमधून ट्रेक चाललाय ना? पहिलाच ट्रेक आमचा ट्रॅकमधून चालू झालेला आहे. हा ए निल्या पहिला ट्रॅकमधून काय सुरुवात झाली आहे. मी तुम्हाला पहिलंच बोललो ना की आज थ्रिल आहे एकदम आणि हा थ्रिलच चालला आहे बाई. हे बघा भर उन्हात चाललो आम्ही. काही निर्णय चुकतात पण चुकीचे निर्णय चांगले होतात. आणि असं झालं आमचं काहीचं. आता आमचा पण निर्णय चुकीचा नाही म्हणू शकत. आता ट्रेनची चुकी म्हणू शकतो की आडगावला निघालं तर जायचं. आता काय आम्ही ठरवलं आहे म्हणजे निल्याची एवढी जिद्द होती की मी येणारच म्हणून. शेवटी बघा बिचार ऑफिसवरनं आलं आहे. कशी आहे बा अशी तारेवरची कसरत कर. तारेवरची कसरत करून आलेला आहे. कसरा पकडा बाई पकडा. कसरा चला भाई कसरा ना. हो मामा कसरा का कसरा हो इथं बसू काय हो मामा. हो कंडक्टर मामा काय बोलतात? चालू केले भावा चालू केले. विषय आहे का भाई? भाई एकदम ॲडव्हेंचर ट्रिप आहे आमची. आता आम्ही लालपरी पकडलेली आहे कासाऱ्याला जायला. वन साईड ट्रिपला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण निघणार आहोत मामा. वन साईड कासाराला जाऊन द्या आता. कासारा अरे बघा भाई इकडे सगळे बसलेले आहेत. इकडे मागे माझ्या निल्या बसल्या, इकडे आदित्य बसलाय, इकडे महेश आणि अभि बसलाय. आणि आता आम्ही इकडनं कसाराला जाणार आहोत आपल्या लालपरीने आणि मग तिकडनं आपण जी गाडी केलेली आहे त्या गाडीने जाणार आहोत. तर बघत राहा तुम्ही हा ब्लॉग. फुल धमाल आणि फुल थ्रिल चालू झालेली आहे ब्लॉगची. हा इकडे जाम गरमी आहे भाई. खूप धमाल आहे. चला भाई आपली गाडी निघाली. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. हा मामा यूट्यूब आहे का तुमच्याकडे? करा ना सबस्क्राईब आपल्या चॅनल. कशाला थांबून राहिलाय? तुम्ही पण याल आता ब्लॉगमध्ये. काय करा ब्लॉगला आपल्या. हा बस फुल गर्दी आहे बस फुल गर्दी आहे. कारण आज कसारा आडगावला जो मेगा ब्लॉग आहे मेगा ब्लॉग जो आहे आज त्याच्यामुळे फुल गर्दी आहे. ही बाजूवाली पण गाडी नाशिकला जाते आणि ही पण गाडी कसाराला जाते आणि खूप गर्दी आहे. बघू शकतो आपण. पहिला ट्रेक एवढा डेंजर होणार आहे का मामा? एकदम डेंजर ट्रेक आहे. मामांना माहिती आहे ना मामा. वन साईड ट्रेक. मामा नुसते हाय करतात ऐकत नाही मामा रविवारी बघा. पुढच्या रविवारी आपला ब्लॉग आहे. हां किती रुपये तिकीट आहे मामा इथून? हो 80 रुपये तिकीट आहे इकडनं. 5 द्या 5 फुल. सगळे जेंट्स आहेत. 5 फुल 500 रुपये. 80 रुपये एक तिकीट आहे. इथून कसं आहे ना मामा? 5 जण आहे. 80 400 रुपये झाले. 8 पंच 40. हा गाडी निघाली. गणपती बाप्पा
मामा मोर्या मोर्या. मोर्या गाडी निघालेली आहे मोर्या मामा हा, गाडी निघालेली आहे अशा प्रकारे आणि आपला कसाऱ्याला जाण्याचा जो प्रवास आहे तो चालू झालेला आहे. या प्रवासात नवीन नवीन व्यक्ती भेटत असतात, नवीन नवीन माणसं भेटत असतात, आपुलकी वाढते, जिव्हाळा वाढतो आहे ना. मराठी माणूस असल्यावर खास करून लगेच आपण बोलायला लागतो. तर आता जाऊ पहिले कसाराला. कसारा स्टेशनलाही आम्हाला गाडी सोडेल आणि मग तिकडनं आपण जी गाडी प्रायव्हेट गाडी बुक केली आहे त्या प्रायव्हेट गाडीने आपण जाणार आहोत सांदन व्हॅलीमध्ये, सामरड गावात आपण जाणार आहोत ॲक्च्युली. तर आता आपण पहिले पोहोचूया तिथे आणि मग बघू थोडं काहीतरी खाऊ, कारण जागांना चूक लागलेल्या आहे. तर ते आपण पहिला नाश्ता करू आणि मग आपण आपल्या गाडीत बसू आणि मग पुढचा ट्रॅव्हल करू. ठीक आहे, बघत राहा तुम्ही आपण. बाय मामा, बाय करा. बाय. आसनगाववरून कसाराला जायला 250 तास तर कंपल्सरी. 250 तासापेक्षा 2 तास वरती खालती होतील. ट्रॅफिकवर डिपेंड करत आहे, कारण मामांनी 150 तास गाडी थांबून ठेवलेली इकडे आणि पोचायला 100 तास आहे ना मामा. 100 तास पोचायला, अशी मिळून 250 तासाचा प्रवास. बघत राहा, 250 तासाचा प्रवास आसनगाव टू कसारा. बाय बाय करा मामा. बाय. सिंगापूर सिंगापूर कसारा कसारा. पाणी मला पाणी आहे. ज्यांनी एसटीने ट्रॅव्हल केलं आहे लहानपणापासून किंवा याच्या आधी पण, त्यांना हा जो अनुभव आहे हा खूप आवडीचा अनुभव आहे एक प्रकारे. धन्यवाद मामा. चला मामा, बाय बाय, भेटू सिंगापूरला. मी म्हटलं ना हा ब्लॉग एकदम थ्रिल असणार आहे. एकदम थ्रिल. पाणी फेकतोय ना बाई, नुसत्या वाफा निघाल्या आहे. भाई ओनली थ्रिल भाई, ओनली थ्रिल. धमाल आहे धमाल आहे. आतापासून एवढं सगळं आहे, पुढे तर अजून खूप बाकी आहे. थ्रिल ओढून द्या गाडी. गाडी झाली गरम झाले हां, गरम झाली. फुल थ्रिल, ॲडव्हेंचर विथ थ्रिल. मंडळी फायनली आपण पोहोचलो आहोत कसाराला आणि आता आम्ही उतरलो. कुठे आहे उतरलेलो आहे. आम्हा बरं आहे ना, नाही बोलतात आम्हा, नाही बोलतात ना बरं नाही. सो आम्ही आता उतरलो आहे कसाराला आणि आता मला वाटतं कदाचित महेशला माहिती आहे, महेशनेच गाडी बुक केलेली आहे. तर आता आम्ही पहिले काहीतरी खाऊ आहे ना आदित्य, भूक लागली आहे ना. दिसेल काहीतरी खाऊ. तर मिसळपाव वगैरे आम्ही लाईट काहीतरी असा नाश्ता करू आणि मग नंतर पुढच्या प्रवासाला लागू. तर बघत राहा तुम्ही हा ब्लॉग. धन्यवाद. आणि आता आम्ही बाबाका ढाबाला जाणार आहे. 100 किलोमीटर इथनं ते आहे. आम्ही 250 तास. तुला प्रवास करून कसं वाटलं निल्या? 250 तासाचा प्रवास मस्त होता, मजा पण आली. आमचा जो चालक होता तो कलाकार होता. 3 ठिकाणी त्याने आमची गाडी पाण्यावर चालत होती. ॲक्च्युली आमची गाडी पाण्यावर चालू होती आणि आम्हाला तो ह्या एवढा तापता उन्हाळ्यात तो आम्हाला एक कारंज असते ना पाण्याचं कारंज, त्याचा फील देत होता आम्हाला. हिरवं पाण्याचं कारंज उडत होतं, एकदम भारी वाटत होतं. सो फायनली मंडळी ही आपली गाडी आहे आणि आता आपण या गाडीने प्रवास करणार आहोत. सो आपण पहिलं सगळं सेटल होऊया आणि मग निघूया आपण लवकर. तुम्ही बघत राहा ब्लॉग. शेवटी ह्या पर्याने, हा बघा हा पर्या, ह्या पर्याने एक परी बुक केलेली आहे आणि आमचा इकडचा प्रवास सुरू झालेला आहे. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. झालेला आहे प्रवास सुरू. आता इकडनं आता आम्ही पहिले जाणार आहे बाबाका ढाबा. कारण का आपण चालल्या नेलं तिकडे पोटात सकाळपासून अन्नाचा फोन नाही आणि फंबल चालू झालेला आहे. परत एकदा रिटेक घ्यायचा नाही. रिटेक घ्या, रिटेक.
टेक 2. सकाळपासून पोटात अन्नाचं कण नाही हो. पोरं बिना अन्न पाण्याचे फिरतायत. वणवण फिरतात बोल ना, वणवण फिरतात. वनवन नाही, आम्ही नीटच फिरतो. हे आम्हाला वनवन फिरायला लावतात वाटतं आता. सो आता आपण पहिला जाऊया बाबा का ढाबाला. जसा निल्या बोललाय सकाळपासून अन्नाचा फोन नाही. मला वाटते तुला निल्या श्री अन्नाची आठवण आली आहे वाटतं अशा प्रकारे. सो आता आपण जाऊया पहिले बाबा का ढाबा आणि मग तिकडे मस्त शेवभाजी आणि रोटीचा आस्वाद घेऊया आणि मग आपल्या जाऊया पुढच्या प्रवासाला. काय म्हणतो आबा, बरोबर आहे ना? बघत राहा. ते पूर्व दिशा. ओके 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 चला येऊ. चला बाय मामा, बाय करा. बाय. पण आहे ना ती नाशिकवाली गाडी पकडली असती ना आपण लवकर पोहोचलो असतो. एकदम परफेक्ट शॉट आलेला आहे. वन साईडमध्ये आम्ही आता बाबा का ढाबाला पोहोचलेलो आहे. शेवभाजी आणि रोटी वन साईड वाढायची आहे. आता भूक लागलेल्या पोरांना ऐकत सकाळपासून अन्नाचा कण नाही पोटामध्ये, त्याच्यामुळे आता पहिले आम्ही जेवून घेतो आणि मग आपण पुन्हा भेटू आपल्या प्रवासाला. हा बघा सकाळपासून याला अन्नाचा फोन नाही आला आहे, त्याच्यामुळे हा तापलेला आहे. साईड पाडापाडी आणि भूक लागलेली आहे. एक्सपायर झाला म्हणून. तो फायनली मंडळी एक नंबर जेवण झालं. काय बोलतो, कसं जेवण झालं निल्या? जेवण आता कुठे माझ्या पोटाला आधार भेटला. फोन आलाय आता कुठे निल्याला अन्नाचा फोन आलेला आहे. आता आमचं जेवण झालेलं आहे वन साईड. आता आम्ही परत निघालो. आता इकडनं आता किती वेळ आहे आपला? 2.5 तास आहेत अजून आणि 4:30 झालेत ऑलमोस्ट. 7:30पर्यंत आम्ही पोचू, बघू आता. आणि आता आम्ही कसारा घाट चालू केला आहे. ओम साईराम. ओम साईराम. जय माता दी. जय माता दी भाई, जय माता. खूप भारी जेवण होतं. बाय भाई. सर्वात भारी सीट कुठली असेल ना या ट्रॅव्हलमध्ये, तर भाई ही मागची सीट आहे. वन साईड सीट आहे, वन साईड सीट. रिलॅक्स रिलॅक्स. हा बघा ह्याची पण सीट एक नंबर आहे बघा. पंखा बास. एकदम पंखा फास्ट आहे. भावाला जेवलं एकदम ताणून एकदम. आणि आता आम्ही चाललेलो आहोत. अजून किती वेळ लागेल दादा आपल्याला? 1 तास. 1 तासभर तरी आम्हाला लागेल आता. ते असं म्हणजे मधून असा रस्ता गेला आणि साईडला पाणी वाला ते दवळवाडीच्याच रोडला आहे ना. नमस्कार मंडळी, फायनली आपण सांदन व्हॅलीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आम्हाला एक वाजले इथे यायला 6:45 वाजले. म्हणजे ऑलमोस्ट आम्हाला एक 2.5 ते पावणे 3 तास लागले इथे यायला. पण एकदम प्लेजंट, एकदम प्लेजंट क्लायमेट आहे. अजिबात ऊन आणि गरमी वगैरे इथे काहीच म्हणजे आता तरी फील होत नाही अजून. मला वाटते रात्री इथे थंडी पडणार आहे, मला आताच एवढं गार लागतं आहे, खूप गार लागतं आहे. आता आम्ही जरा इकडनं जातो सांदन व्हॅलीच्या कड्यावर आणि मग तिकडचे तुम्हाला फुटेज दाखवतो. तर तुम्ही त्यासाठी हा व्लॉग बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. धन्यवाद. भाई पहिलाच पडलेलो आहे मीच. डेंजर, ब्युटी ऑफ कोकण यासाठी केला होता अट्टहास आणि पूर्णत्वाला आलेला आहे तो क्षण. सांदण सांदण झाली रात, तर सुटणार त्याचा विचार न करता जे मिळतंय त्याचा जर विचार केला तर त्याचा आनंद मला वाटतं खूप असेल. जर तुम्हाला जे जास्त काजवे बघायचे असेल ना तर ते नेहमी डिंकाच्या झाडावर जास्त चिकटलेले असतात. ब्युटी ऑफ कोकण. हे थांब असं नाही, आधीपासून बघा.